मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर आपल्याला रिस्क कमी करायची असेल तर काही गोष्टी आपण ध्यानात ठेवल्या पाहिजेत. त्यामध्ये पहिली गोष्ट ही आहे की आपल्या पोर्टफोलिओमध्ये जे शेअर आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रातील असले पाहिजेत. म्हणजे आपला पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाईड असला पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रातले जर शेअर घेतले असतील तर आपली पोर्टफोलिओची रिस्क ही कमी होते. नंबर 2, ऑल टाईम हायवर कधीही कोणताही शेअर कितीही चांगला असला तरी त्याला बाय करू नका. करेक्शनची वाट पहा. करेक्शन झाल्यावरच त्याला बाय करा. ऑल टाईम हायवर कधीही बाय करायचं नाही. आणि तुम्ही जेव्हा बाय करता तर तिसरी गोष्ट ही लक्षात ठेवा की कधीही बाय करतेवेळी आपल्या बाईंगचे जी आपण रक्कम लावणार आहोत त्या बाईंगचे 4 ते 5 भाग करा आणि त्याप्रमाणे ती बाईंग हळूहळू करत जा. जसा जसा शेअर खाली येत जाईल तसं तसं करा. म्हणजे चौथं असं म्हणता येईल की बाय अँड डीप करा. म्हणजे जसा शेअर मायनस होत जाईल तसं तसं 4-5 वेळेस त्या शेअरमध्ये तुम्ही खरेदी करा. पाचवा आहे की तुम्ही शेअर खरेदी करतेवेळी तो शेअर कोणताही असला, कितीही आवडीचा असला किंवा कितीही रिटर्न त्या शेअरनं जर दिले असले तरीही तो शेअर आपल्या पोर्टफोलिओच्या 10% वर खरेदी करू नका. जर तुम्ही रिस्क घेणार असेल तरच हे तुम्हाला सगळे नियम आहेत. घेणार नसाल तर हे सगळे तुम्हाला नियम आहेत. तुम्ही रिस्क घेणार असाल तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कसाही पोर्टफोलिओ बनवू शकता. ते तुमच्या रिस्कवर आहे. पण असा जर पोर्टफोलिओ बनवला तर तुमची ही लॉस होण्याची जी रिस्क आहे ती कमी होते. त्यामुळे हे लक्षात ठेवा, ज्यांना रिस्क घ्यायची ते एकच शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकतात आणि त्याला 100% वेटेज पण देऊ शकतात. हा आपला विषय आहे. हा कोणताही नियम नाही. पण सर्वसाधारणपणे अशाप्रमाणे जर पोर्टफोलिओ बनवला तर आपली पोर्टफोलिओची रिस्क ही कमी होत असते. चला तर आजचा मार्केट बघूया आपण. आजचं मार्केट पाहिलं तर 33 अंकाची वाढ BSEमध्ये, निफ्टी 50मध्ये 19 अंकाची वाढ, म्हणजे फ्लॅट क्लोजिंग म्हणायला हरकत नाही. निफ्टी बँक 129 अंकानं मायनस झाला आहे तर निफ्टी मिड कॅप 108 अंकानं वाढलेला आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी आज 7 मार्च रोजी सपाट बंद झाले. तथापि लहान आणि मध्यम शेअरमध्ये जोरदार खरेदी झाली. म्हणजे स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर आज चांगले वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळं आज सुमारे 1.48 लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे. माझाही पोर्टफोलिओ आज प्लस झाला होता आणि शेवटी प्लसमध्येच बंद झाला. तुमचा पोर्टफोलिओ प्लस होता की मायनस झाला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो, खालच्या लेवलला म्हणजे बाय अँड डीपमध्ये आपण जेव्हा खाली खरेदी करत येतो त्यावेळेस खालच्या लेवलला जर खरेदी केली तर कसा फायदा होतो हे आज आपण उदाहरणासहित बघणार आहोत आणि त्याच्यानंतर व्हिडिओकडे वळू. तर टाटा एलेक्सीचा हा चार्ट मी ओपन केलेला आहे. वर नाव तुम्ही बघू शकता. टाटा एलेक्सी 7684 वर आज तो बंद झालेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि इथं जर पाहिलं तर 2007ला 172 रुपयाला शेअर आपल्याला असलेला दिसतोय आणि 172ला खरेदी केल्यानंतर त्याचे किती पैसे बनले आणि खाली पडल्यानंतर ज्यांनी खरेदी केली त्याचे किती पैसे बनले हे मी दाखवणार आहे. तर 2009ला तो 38 रुपयाला आला होता 172 वरून. म्हणजे इथं जेव्हा तो 172ला होता तर इथं पडल्यानंतर 38 रुपयाला आला. तर वर खरेदी न करता खाली खरेदी केली तर कसे पैसे बनतात इथून मी दाखवणार आहे. इथं बघू शकता वर ज्यांनी खरेदी केली म्हणजे 2007ला जो 172ला होता त्यावेळेस ज्यांनी खरेदी केली तर इथपर्यंत त्याचे पैसे बनलेले आहेत 740%. म्हणजे जवळपास 8.5 पट पैसा इथं त्याचा बनलेला आहे. आणि खाली खरेदी केल्यावर किती पैसे बनले बघा. ज्यानं खाली खरेदी केली तिथं 8.5 पट बनला होता पैसा. इथं त्याचा 36 पट बनलेला आहे पैसा. 37 पट पैसा इथं बनलेला आपल्याला दिसतंय. तो 8.5 पट बनला आणि इथं 37 पट बनलेला आहे. म्हणजे इतका फरक पडला. तर पुढं अजून बघू. पुढं जर पाहिलं ज्यानं हायवर खरेदी केलेलं आहे इथं
त्याचा इथपर्यंत जर पाहिला तर पैसा किती बनलेला आहे बघा, 5,972%. इथं बघू शकता तुम्ही 5,972% पैसा बनलेला आहे. म्हणजे 60 पट पैसा झालेला आहे. ज्यानं हायवर खरेदी केला त्याचा 60 पट पैसा झालेला आहे. आणि ज्यानं खाली खरेदी केला त्याचा पैसा 266 पट बनलेला आहे. किती फरक पडला बघा. दीर्घकाळासाठी असा फरक पडतो. त्याचा 60च पट बनला, इथं 266 पट बनलेला आहे. म्हणजे इतका मोठा फरक. जर तुम्ही बाय ऑन डिप केली, खाली खरेदी केला, मान्य आहे की एकदम खालच्या टोकाला कोणीही खरेदी करू शकत नाही, पण एक उदाहरण दिलं की खालच्या लेवलला जर खरेदी केलं तर पैसा कसा पट्टीमध्ये एकदम जास्त वाढतो हे आपल्याला लक्षात येत नाही आणि आपण पळणाऱ्या शेअरच्या मागे लागतो आणि आपलं नुकसान करून घेत असतो. चला आजचा व्हिडिओ बघूया. ज्योती रेजिन्स ही कंपनी केमिकल क्षेत्राची आहे. तुम्ही इथं नाव बघू शकता, ज्योती रेजिन्स आणि ॲडेसिव्ह. 0.30% वाढ आहे, 1342ला बंद झालेली आहे. आणि हिचा युरो 7000 हा ब्रँड तुम्हाला माहीत असेल. आणि ही सेकंड लार्जेस्ट सेलिंग वूड ॲडेसिव्हमध्ये हे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप आपल्याला खूपच कमी असलेलं इथं दिसतंय. 1600 करोडचं मार्केट कॅप आहे आणि 1342 प्राईज आहे. 25चा पी पण काल आपण पी पाहिला तर 20-25च्या दरम्यान असलेला पी सर्वसाधारण पी आहे असं आपण मानलेलं होतं आणि हिचा 25चा पी आहे. ROCE पाहिलं तर 72, एकदम छान ROCE आहे. 72.9 म्हणजे 73. ROE 55चा आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे भविष्यामध्ये हा स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. हिचे EPS बघा, EPS ह्या कंपनीचे कंटिन्यू आपल्याला इथं वाढते वेळी दिसत आहेत आणि पी तिचा आपल्याला खाली एकदम मीडियन पीच्या जवळ असलेला पाहायला मिळत आहे. ही कंपनी कर्जमुक्त आहे. बघा इथं बघू शकता तुम्ही, ही कंपनी कर्जमुक्त असलेली इथं आपल्याला दिसत आहे. हिचे सेल्स जर पाहिले तर 10 करोडचे सेल्स मार्च 2013 पासून 10 करोडचे सेल्स या कंपनीनं 261 करोडपर्यंत आणलेले आहेत. म्हणजे 26 पट सेल्स हे कंपनीनं केलेले आहेत. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर 1 करोडचं नेट प्रॉफिट, पहिलं तर इथं 0 असलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते, पण 1 करोडचं नेट प्रॉफिट हे 46 आणि आता 3 क्वार्टरचं 65 आलेलं आहे. म्हणजे 65 पट हिनं प्रॉफिट केलेलं आपल्याला पाहायला मिळते. सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही जबरदस्त आहेत. त्यामुळं स्टॉक प्राईस CAGR आहे या कंपनीनं चांगले दिलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. 10 वर्षाचे 83, 5 वर्षाचे 110, 3 वर्षाचे 102. म्हणजे ही कंपनी गुंतवणुकीला चांगला आहे. आता वरून किती डिस्काउंट आहे आपण बघूया. वरून ही कंपनी पाहिलं तर जवळपास 1800 पर्यंत गेलेली कंपनी आपल्याला इथं पाहायला मिळते. तुम्ही इथं बघू शकता. आणि खाली आता 1343, 1350ला ही मिळत आहे आणि नेमकी ही ह्या सपोर्टवरच आहे. वारंवार तिने इथं सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळते. इथं तुम्ही बघू शकता, इथं वारंवार तिनं सपोर्ट घेतलेला आहे. हा विकली चार्ट आहे. इथं तुम्ही बघू शकता, हा विकली चार्ट आहे. तर जवळपास 7-8 आठवडे म्हणजे जवळपास 2 महिने ही इथं सपोर्ट घेतली होती आणि तो इथं रेजिस्टन्स तिनं फेस केलेला होता. तो सपोर्ट घेतला आणि त्या सपोर्टवर आता कंपनी 1350वर आहे. खाली आली तर ती 1200 आणि त्याच्या खाली आली तर 1100 पर्यंत येऊ शकते. कारण 1200ला हा सपोर्ट ती घेऊ शकते. खाली आली तर 1100चा सपोर्ट हा घेऊ शकते. तर हे 2-3 सपोर्ट ध्यानात ठेवा. कंपनी चांगली आहे आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नसेल तर आज ही डिस्काउंटवर मिळत आहे. तर पोर्टफोलिओमध्ये ही ॲड करण्यासाठी चांगली संधी आहे. त्याच्यानंतर फाईन ऑर्गॅनिक ही पण केमिकल कंपनी आहे. तुम्ही बघू शकता ह्या कंपनीचं, ही कंपनी मॅन्युफॅक्चर काय करते, मॅन्युफॅक्चर करते, प्रोसेसर करते, सप्लायर, डिस्ट्रीब्युटर, डीलर्स, इम्पोर्टर्स, एक्सपोर्टर्स, वाईड रेंज ऑलिओ केमिकलमध्ये ही कंपनी काम करते. आणि कोणाकोणाला पुरवते ही, तर फूड, प्लास्टिक, कॉस्मेटिक, कोटिंग अँड अदर स्पेशालिटी ॲप्लिकेशन इन व्हेरियस इंडस्ट्रीज. इतक्या लोकांना ही कंपनी आपलं प्रोडक्ट पुरवते. आणि ही लार्जेस्ट मॅन्युफॅक्चर आहे ऑलिओ केमिकलमध्ये भारतामध्ये. आणि हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 12,900 म्हणजे 13,000 करोडच्या आसपास.
करंट प्राईस 4229 आणि 29चा पी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. ROC 65 चांगले आहेत. ROE 49 आणि फेस व्हॅल्यू 5 म्हणजे भविष्यात स्प्लिट होऊ शकतो. हिचे पण EPS वाढलेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता. आता 2-3 क्वार्टर खाली आलेत, पण जर तिचा पी जर पाहिला तर मीडियन पीच्याही खाली आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. ही पण कंपनी कर्जमुक्त असलेली आपल्याला इथं दिसते. हिचे सेल जर पाहिले तर 2016 पासूनचे सेल्स आहेत. 660 करोडचे सेल्स हे 3023 पर्यंत आलेले आहेत. म्हणजे चांगले सेल्स ह्या कंपनीनं वाढवलेले पाहायला मिळत आहेत. आणि 76 करोडचं प्रॉफिट 618 करोडपर्यंत आलेलं आहे. 3 क्वार्टरचं आता 447 आहे. हिचे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगलीच आहे. त्यामुळे स्टॉक प्राईस CAGRही आपल्याला इथं चांगले 5 वर्षाचे 29 पाहायला मिळतात. 3 वर्षाचे 21 आहेत, कारण स्टॉक मागच्या 2-3 वर्षापासून चालत नाही म्हणून हे मायनस आहे. आणि 1 वर्षाचं तर इथं -6% दिसत आहे. जेव्हा हा स्टॉक चालेल तर हे आपल्याला अजून वाढलेले इथं दिसतील. प्रमोटर होल्डिंग पाहिली तर 75% पूर्ण प्रमोटर होल्डिंग ही प्रमोटरनं स्वतःकडे ठेवलेली आहे. त्याने एकही शेअर विकलेला नाही. पब्लिक पाहिली तर 9.58, DI 11.84 आणि FI 3.58 आपल्याला पाहायला मिळत आहे. चार्ट बघितला तर चार्ट बघा, एकदम सपोर्टवर आहे कंपनी. आणि ज्यांना दीर्घकाळासाठी ठेवायची त्यांच्याहीसाठी चांगली आहे. आणि ज्यांना ठेवायची नाही, थोड्या काळासाठी पाहिजे, तर त्यांनाही ही कंपनी तुम्ही इथं बघू शकता. 5,000ला सेल करू शकता आणि आता खरेदी करू शकता. सपोर्टवर आहे. इथं खरेदी करून इथं विकणारे बरेच लोक असतील, तर तुम्ही बघू शकता खाली सपोर्ट घेते आणि वर तिला रेजिस्टन्स फेस करावा लागतो आणि पुन्हा खाली येते. तर ज्यांना आता खरेदी करून पुन्हा इथं वर विकायची संधी आहे तर तेही करू शकतात. ज्यांना दीर्घकाळासाठी ठेवायची तेही ठेवू शकतात. कोणताही कॉल नाही, एक अभ्यास म्हणून चार्टमध्ये जे दिसतंय ते सांगतोय. पुढची कंपनी क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक, ही NBFC आहे आणि ही मायक्रो फायनान्स करते. मार्केट कॅप पाहिलं तर 22,000 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते. 1400ची प्राईज आहे, 16चा PE आहे. बघा, हिचा PE एकदम कमी आहे. आणि अशा कंपन्या जर मिळत असतील तर डोळे झाकून ह्या कंपन्या खरेदी केल्या तर भविष्यात चांगला पैसा आपण बनवू शकतो. कारण बँकिंग क्षेत्र सध्या चालतच नाही आणि ते खूपच खाली चालू आहे. काल आपण बँकिंगचा PE जर पाहिला तो 15च्या आसपास होता. हिचा 16चा PE चालू आहे आणि ॲव्हरेज PE 25 पर्यंत आहे. ही खूप खाली मिळत आहे. ROC पाहिलं तर 12. बँकेचे NBFCचे ROC आणि ROE हे कमीच असतात. ROE 17 आहे, फेस व्हॅल्यू 10 आहे. भविष्यात स्प्लिट होऊ शकतो. हिचे EPS आपण पाहिले तर कंटिन्यू वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि PE हा मीडियन PEच्या खाली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. पुढं रेव्हेन्यू जर पाहिले याचे तर 146 करोडचे रेव्हेन्यू होते 2014ला, तर ते वाढून आता 3,487 झालेत. आणि 3 क्वार्टरचे जर पाहिले तर 4,775 झालेले आहेत. म्हणजे किती पटीत वाढले बघा. रेव्हेन्यू इतके चांगले वाढवलेले या कंपनीनं आहेत. नेट प्रॉफिट 17 करोडचं नेट प्रॉफिट 1,345 करोडपर्यंत कंपनीनं आणलेलं आहे. म्हणजे प्रॉफिटही झपाट्यानं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि सेल्स आणि प्रॉफिट चांगलं असल्यामुळं इथं CAGR अजूनही तेवढे मिळाले नाहीत जेवढे मिळायला पाहिजेत. कारण प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती 5 वर्षाची 31% आहे, पण इथं 5 वर्षाचा CAGR आपल्याला फक्त 24चा मिळालेला आहे. 3 वर्षाचा 36% आहे, पण इथं आपल्याला 25चा मिळालेला आहे. तर ह्याच्यापेक्षा प्रॉफिट ग्रोथपेक्षा आपल्याला इकडं CAGR चांगले जास्त मिळायला पाहिजेत. तर अजूनही तेवढे मिळाले नाहीत. म्हणजे कंपनीमध्ये अजूनही दम आहे शेअर प्राईस वर घेऊन जाण्याचा. चार्ट बघितला तर वरून डिस्काउंटमध्ये आहे. 1800च्या जवळपास गेलेली कंपनी इथं बघा, 1800च्या जवळ गेलेली कंपनी आपल्याला आज 1400ला मिळत आहे. 1400ला मिळत आहे आणि 1400चा सपोर्ट इथं रेजिस्टन्स तिनं फेस केला होता आणि त्या सपोर्टवर आज ती क्लोज झालेली आहे. खाली आली तर 1300ला येऊ शकते. हे 2 सपोर्ट बघा, लक्षात ठेवा. कंपनी चांगली आहे, चांगले रिटर्न बनवून देऊ शकते. कोणताही कॉल नाही, पण तुमच्या वॉच लिस्टमध्ये ॲड करा आणि तुम्हाला अभ्यास करून जर ॲड करू वाटल्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये तर ॲड करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ तुमच्या WhatsApp ग्रुपवर शेअर करा व नवीन आला असाल चॅनलवर तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.